नमस्कार, माझं नाव चिंतामणी सुहास सत्तीकर. मी प्रॉपर राहणारा सांगलीचाच आहे. मला नंदादीपविषयी सांगायचं म्हटलं तर माझ्या आजीचं ऑपरेशन तिथं झालेलं असल्यामुळं मी नंदादीपविषयी मला माहितीच होती. दुसरी अशी गोष्ट की YouTubeवरनं पण मी हॉस्पिटलचे व्हिडिओ वगैरे मी पाहत होतो. मला जन्मतःच तिरळेपणाचा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम असल्यामुळं मी जेव्हा इथं दाखवायला आलो तेव्हा मला सायन्स सर आणि डॉक्टर सिद्धार्थ केसरवाणी सर यांनी चेक केले व त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन करावी लागतील. जेव्हा असं सरांनी सांगितलं मला खूप टेन्शन होतं की ऑपरेशन आपलं कसं होणार आणि नेमकं काय होणार, त्याची मला भीती खूप होती आणि माझ्या मनात सुद्धा नव्हतं की ऑपरेशन करायचं. पण सरांनी खूप सपोर्ट केला आणि मला एकदम तयार केलं. जेव्हा ऑपरेशनला नेलं, ऑपरेशन एकदम पूर्णपणे वेदनारहित व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर ऑपरेशनचा जो स्टाफ होता त्या सगळ्यांनी खूप मदत केली आणि दुसरी अशी गोष्ट सरांचाही सपोर्ट असल्यामुळे मला कसलाच प्रॉब्लेम आला नाही. सगळ्या स्टाफने खूप मदत केली आणि जेव्हा मी डिस्चार्जसाठी गेलो तेव्हा सुद्धा सर्व स्टाफने मला मदत केली आणि फक्त एवढंच सांगू इच्छितो की दृष्टी म्हणजेच नंदादीप. कारण नंदादीपमुळेच आज मला जो तिरळेपणा होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि सगळ्या स्टाफचे, डॉक्टर सिद्धार्थ केसरवाणी सरांचे, सायन्स सरांचे, सौरभ सरांचे, सगळ्यांचेच मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते, मी रश्मी सुहास सत्तीकर, चिंतामणी सुहास सत्तीकरची आई. मी हा व्हिडिओ करण्याच्या मागे असा उद्देश आहे की माझा मुलगा लहान असताना त्याच्यात तिरळेपण होतंच, पण जेव्हा आम्हाला सर्व्हिसला तो लागायच्या वेळेला जेव्हा प्रॉब्लेम्स आले की एकुलता एक आणि तिरळेपणा, यासाठी सर्व्हिसमध्ये त्याला खूप अडचणी आल्या आणि तिथल्याच लोकांनी असं सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करून घ्या. तेव्हा आम्हाला समजलं की माझ्या मुलग्याचं ऑपरेशन किती महत्त्वाचं आहे. लहानपणी न जास्ती समजण्याचं कारण म्हणजे माझ्या काळात तेवढे इतके फोन नव्हते. फोन किंवा जरासं यूट्यूब याच्यावरून मी सर्च केलं असतं तर मग मला ते समजलंच असतं. पण आता जी लहान मुलं आहेत त्यांच्या आयांनी ही लवकरात लवकर काळजी घेऊन असे ऑपरेशन ताबडतोब करून घ्यावीत. आता माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं. डॉक्टर सौरभ सर, केसरवाणी सर आणि सायन्स सर या सगळ्यांच्या सहकार्याने हे अतिशय उत्तम ऑपरेशन झालेलं आहे. तो छान बघू शकतो आणि दृष्टी तर पूर्ण व्यवस्थित म्हणजे एक सारखी टक लावून बघण्यासारखी झालेली आहे. आणि आता त्याच्या डोळ्यांमध्ये कोणताही असा लवलेशही नाही की ते पूर्वी तो त्याच्या डोळ्यात स्क्विंट होता असा कोणताही लवलेश नाही. मी तर एवढंच म्हणेन की दृष्टी म्हणजे नंदादीप म्हणण्यापेक्षा नंदादीप आपल्याला छान दृष्टीकडे घेऊन जाणार एक छान मार्ग आहे. तुम्ही तो अवलंबावा अशी माझी विनंती. धन्यवाद. मी चिंतामणी सुहास सत्तीकरचे वडील सुहास चिंतामणी सत्तीकर. माझ्या मुलाचं ऑपरेशन 18 तारखेला परवा सिद्धार्थ केसरवाणी सर आणि इतर टीमनं अतिशय व्यवस्थितपणे केलेला आहे आणि हा पूर्वीपासूनचा त्याच्यात दोष होता आणि मी सर्व्हिसला लांब असल्यामुळं मी काय फार लक्ष देऊ शकलो नाही. परंतु जेव्हा त्याला जॉबमध्ये वगैरे प्रॉब्लेम यायला लागले त्यावेळेला मात्र की ठरवलं की आता हा विषय एकदा संपवून टाकायचा आणि त्याप्रमाणे मी आत्ता परवा 18 तारखेला येऊन त्याची सर्जरी इथं करून घेतलेली आहे. अतिशय छान सर्जरी झालेली आहे आणि नंदादीप स्टाफ, डॉक्टर्स, सगळे फॅकल्टी मेंबर्स ह्यांचा मी अतिशय ऋणी आहे. नंदादीप असाच तेवत राहू एवढे सांगून मी चर्चा संपवतो. धन्यवाद.